श्री स्वामी समर्थ. नमस्कार, आपले स्वागत सनातन चॅनलवर. आज आपण वास्तुशास्त्रात सांगितलेले मिठाचे असे 10 कडक आणि प्रभावी तोडगे पाहणार आहोत, ज्याच्यामुळे घरातील गरिबी, कर्ज आणि नकारात्मक ऊर्जा कायमची नष्ट होते. चला तर मग थेट पहिल्या नियमापासून सुरुवात करूया. 1. लादी पुसताना मिठाचा वापर. लादी म्हणजे फरशी. घरात नकारात्मक ऊर्जा आणि आजार दूर करण्यासाठी आठवड्यातून किमान 2दा, विशेषतः मंगळवार आणि शनिवार, लादी पुसण्यास पाण्यात टाकावे. थोडे मीठ नक्की टाकावे. मिठाचा वापराने लादी पुसण्याने घरातील नकारात्मक लहरी नष्ट होतात आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो. आणि मात्र गुरुवारी हा उपाय टाळावे असे बरेच जण सांगतात. 2. मुख्य प्रवेशापाशी मीठ. घरामध्ये बाहेरील वाईट नजर किंवा नकारात्मक शक्ती प्रवेश करू नये म्हणून एक लाल कपड्यात थोडे खडे मीठ बांधून ते घराच्या मुख्य दरवाजात आतल्या किंवा बाहेरच्या बाजूने लटकून ठेवावे. त्यामुळे घराला कोणतीही वाईट नजर लागत नाही असे पण बरेच जण सांगतात. 3. बाथरूममधील वास्तुदोष. वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा असते. हा वास्तुदोष दूर करण्यासाठी एक काचेच्या वाटीत खडे मीठ भरून ते बाथरूमच्या एका कोपऱ्यात ठेवून द्यावे. हे मीठ दर महिन्याला बदलून जुने मीठ पाण्यात वाहून द्यावे. त्यामुळे घरातील कौटुंबिक क्लेश कमी होतो असे पण खूप जणांचे म्हणणे आहे. 4. पैशांची चणचण दूर करण्यासाठी. जर घरात पैसा टिकत नसेल तर एका काचेच्या छोट्या ग्लासात किंवा वाटीत मीठ भरून 4 ते 5 लवंगा टाकून द्यावे आणि ते कपाटात किंवा तिजोरीच्या जवळ. लवंग आणि मिठाच्या संयोगामुळे घरात धनाची आवक वाढते आणि पैशाची चणचण भासत नाही असे पण वास्तुशास्त्रात सांगले आहे. 5. नजर दोष उतरवण्यासाठी. जर घरातील एखाद्या सदस्याला किंवा लहान मुलांना सतत नजर लागत असेल तर आपल्या मुठीत थोडी खडे मीठ घालून त्यात व्यक्तीच्या डोक्यावरून घड्याळाच्या दिशेने 7 वेळा उतरावे आणि ते मीठ लगेच पाण्याच्या नळात किंवा सिंकमध्ये वाहून द्यावे. त्यामुळे नजर दोष त्वरित दूर होतो असे पण बरेच जणांचे म्हणणे आहे. 6. झोपताना घ्यायची काळजी. जर तुम्हाला रात्री भयंकर स्वप्न पडत असतील किंवा मानसिक ताण जाणवत असेल तर झोपताना काचेच्या पात्रात थोडे मीठ भरून ते बेडच्या खाली डोक्याच्या बाजूला ठेवावे. त्यामुळे मनातील भीती दूर होते आणि शांत झोप लागते. 7. व्यवसायात प्रगतीसाठी. तर तुमच्या दुकानात व्यवसायात गिऱ्हाईक होत नसेल किंवा मंद असेल तर एका काळ्या कपड्यात खडे मीठ बांधून ते दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वार टांगावे. त्यामुळे दुकानाचा वास्तुदोष दूर होऊन व्यवसायात प्रगतीचे चांगली होते असे पण बरेच जणांचे म्हणणे आहे. 8. काचेच्या पात्राचा वापर करा. मीठ ठेवण्याचा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी. वास्तू उपायासाठी मीठ नेहमी काचेच्या वाटीत किंवा पात्रातच ठेवावे. मीठ कधीही प्लास्टिक, लोखंड किंवा स्टीलच्या भांड्यात ठेवू नये कारण त्यामुळे त्याचा प्रभाव उलटा पडू शकतो. 9. शनिवारी मिठाचे दान. जर तुमच्यावर राहू किंवा केतूचा दोष असेल किंवा शनीचा साडेसाती सुरू असेल तर शनिवारी कोणतीही गरजू व्यक्तीला थोडे मीठ दान करणे किंवा शनिवारी घरात मीठ विकत आणणे शुभ मानले जाते. त्यामुळे शनी देवाचा कोप शांत होतो. 8. जुने मीठ कधीही कचऱ्यात टाकू नका. वास्तू उपायासाठी वापरलेले मीठ जेव्हा तुम्ही बदलता तेव्हा ते कधीही कचऱ्यात किंवा उघड्यावर फेकू नये. ते मीठ नेहमी बेसिनच्या पाण्यात किंवा वाहत्या पाण्यात विरघळून टाकावे कारण मिठाचा अपमान केल्याने घरातील लक्ष्मी नाराज होते. भाविकांनो, या 10 पैकी तुम्ही
उपाय कोणता करता, आजपासून सुरू करणार आहात की करता, मला नक्की सांगा. खाली कमेंटमध्ये करून नक्की सांगा. माहिती आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच आध्यात्मिक व वास्तू ज्ञानासाठी सनातन ज्ञान चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.